वाल्मिक कराडनं सरेंडर केलं, मात्र त्यावरून छत्रपती संभाजीराजे आणि भास्कर जाधवांनी शंका उपस्थित केलेली आहे। काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं। या भेटीत नेमकं काय ठरलं असा सवाल संभाजीराजेंनी केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची? काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर। आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा। वाल्मिक कराडनं सरेंडर केलं आणि त्यावरून छत्रपती संभाजीराजे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी शंका उपस्थित केली आहे। काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची चर्चा झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं। त्या चर्चेत काय दडलंय ते समोर यायला पाहिजे असं संभाजीराजे म्हणाले। आणि माझा उलटा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे। काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर। म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हा प्रश्नचिन्ह येतो। एवढे दिवस मग का बसला होता? म्हणजे तिकडनं काय निरोप आला का धनंजय मुंडेंच्याकडनं वाल्मिक कराडला की ह्याच्यामध्ये निश्चित काय ती दडलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे। ह्याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते। आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे। तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। वाल्मिक कराडच्या मागावर सीआयडीची 9 पथकं होती, पण वाल्मिक कराड सीआयडीच्या हाती लागला नाही। विशेष म्हणजे सीआयडी समोर सरेंडर होण्याआधी एक व्हिडिओही त्यानं जारी केला, ज्यात राजकीय द्वेषातून आपल्यावर आरोप होत असल्याचं म्हटलंय। तोपर्यंत सीआयडीला वाल्मिकचा पत्ताही लागला नाही। ज्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आला, ती गाडी अनिता शिवलिंग मोराळे यांच्या नावावर आहे। हा शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे। त्याच्या फेसबुकच्या डीपीवरही शिवलिंग मोराळे आणि धनंजय मुंडेंचा फोटो आहे। म्हणजेच काय, वाल्मिक कराडनं वेळ, ठिकाण आणि गाडी ही स्वतःच्याच मनानं निवडली। वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडीच्या कार्यालयात येईपर्यंत सीआयडीला कानोकान खबर लागली नाही। पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? आज मला काही शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही, पण थोडंसं समाधान वाटलं असतं। कारण का माझी अपेक्षा होती की सरकारने त्यांना अरेस्ट करायला हवी होती। शरण काय म्हणताय? याच्यात कसलं शरण? जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते। आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो। कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँडच आहे। मुंडेंचे जिल्ह्यातले कार्यक्रम आणि इतर कारभार वाल्मिक कराडच पाहत होता, त्यामुळेच वाल्मिक कराडला वाचवलं जातंय असा आरोप होतोय। पण अखेर सरेंडर का होईना तो पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येवरून सर्व काही समोर येईल अशी आशा आहे।
विनायक डावरुंग आणि सुनील जाधवसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.